मागे पडल्यास नाही, हे सध्याचं चित्र आहे. पश्चिम बंगालमध्ये ज्या पद्धतीनं केंद्र सरकारनं किंवा निवडणूक आयोगानं पॅरामिलिटरी फोर्सनं ताबा घेतला निवडणुकीचा, त्याच्यामुळे ही काटेकी टक्कर होते. नाहीतर तिकडे भारतीय जनता पक्षाचं फार मोठं स्थान आहे असं मला वाटत नाही. आम्ही या मताचे आहोत की जोपर्यंत पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसामचे पूर्ण निकाल साधारण 2 किंवा 3 वाजेपर्यंत आपल्या हातामध्ये येतील, त्यानंतर याच्यावरती मत व्यक्त केलं पाहिजे. मला वाटतं ट्रेंड बदलेल. सध्या हो का? 149 जागांवर भाजप आघाडीवर दिसतंय. आणि ठीक आहे, ट्रेंड काय नाही बदलणार. सुरुवातीचे जे कल आले ते पोस्टल मतदानाचे आता हळूहळू मतदान मोजायला सुरुवात झालेली आहे. आणि त्याच्यामुळे अजून आपल्याला भरपूर वेळ आहे नक्की निकाल काय लागतात ते पाहण्यासाठी. पण नक्कीच पश्चिम बंगालमध्ये यावेळेला भारतीय जनता पक्ष स्पर्धेमध्ये आहे, पण टक्कर देतो. पण SIRचा मुद्दा वारंवार SIR बघा, ममता बॅनर्जी यांना शह देण्यासाठी निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्ष, मोदी शहा यांनी जवळजवळ 90 लाख मतं मतदार यादीतून काढली. 90 लाख मतं जेव्हा एकाच वेळेला डिलीट केली जातात, त्याचा परिणाम निकालावर होतो. टक्केवारी पाहता जनतेने अनेक कौल दिलेला आहे. जनतेने टक्केवारी पाहता अद्याप कौल दिलेला नाहीये. टक्केवारी चांगली झालेली आहे. हो, अद्याप कौल दिलेला नाहीये. ठिकठिकाणी आता हे सुरुवातीचे कल आहे. आणि मतदान मोजणीमध्ये 20-20, 22-22 फेऱ्या या मतमोजणीच्या सुरू असतात आणि शेवटच्या 2 किंवा 3 फेऱ्यामध्येच खरे निकाल लागतात. हे खरं आहे, मी आता पाहिलं. पण तिथे सुद्धा आपल्याला थांबावं लागेल. या क्षणी जे कल येत आहेत ते कल आहे. मी म्हटलं ना, 20-20, 22-22, 25-25 मतमोजणीच्या फेऱ्या चालतात आणि त्यानंतर निकाल लागतात. तुम्ही पहिल्या दुसऱ्या फेरीमध्येच हे निकाल नाही सांगू शकत. नाही, ते त्यांना दुसरं काम काय आहे? निवडणुकीत तळ ठोकणं हेच त्यांचं काम आहे. देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये मुलींवर अत्याचार होत आहेत, भ्रष्टाचार होत आहेत, महागाई वाढली आहे, नोकऱ्या नाहीत. त्या संदर्भात ते तळ ठोकून कोणी काम करत नाही. पण निवडणुका एखाद्या राज्यामध्ये आल्या की संपूर्ण सरकार मोदी शहांचं हे तळ ठोकूनच बसतं. तसे ते बसले. दुसरं त्यांना काय वेगळं देशाच्या हिताचं, विकासाचं काय फार मोठं काम त्यांच्या दृष्टिक्षेपात आहे असं मला दिसत नाही. हे काही करू शकतात. निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाचा मित्रपक्ष आहे. आणि मित्रपक्ष चुनाव आयोग, मी निवडणूक आयोग असेल तर काही करू शकतात. नहीं, कुछ भी हो सकता है. पश्चिम बंगाल में जब बीजेपी को चुनाव जीतना होता है, हार का उनको जो हार का सामना करना पड़ता है और जीतने की कोशिश करते हैं वो लोग, तो ये सब हाथखंडे अपनाते हैं. उसमें SIR जैसे प्रकार होते हैं जो 90 लाख वोट काट दिए, बाद में जैसे CCTV गायब करना, हाँ, लाइट बंद करना, ये सब होते हैं. लेकिन अभी भी पश्चिम बंगाल में ये फर्स्ट राउंड होगी या पोस्टल वोटिंग की काउंटिंग हो गई होगी. अभी त्या पोटनिवडणुका या प्रतिकात्मक आहे. विशेषतः सुनेत्रा पवार यांच्या मतदारसंघामध्ये तर प्रमुख पक्ष कोणीच निवडणूक लढलेले नाही. काही अपक्ष तिथे निवडणुकीला उभे असल्यामुळे तिकडे निवडणूक होते. राहुरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक उभा केला. आम्ही त्यांना पाठिंबा दिला. पण शेवटी कर्डिले यांच्या निधनानंतर झालेली निवडणूक आहे, त्याचा फायदा त्यांच्या घरातल्या उमेदवाराला मिळतो. अच्छी बात है. मैं देख रहा हूँ जो रुझान सामने आए हैं उसमें टीवी के आगे है, लेकिन अभी पूरे नतीजे नहीं आए हैं और उसको बहुत टाइम लगेगा. एक बलात्कार झाला 4 वर्षाच्या मुलीवर, बरोबर आहे. ह्याच्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणाऱ्या गृहमंत्र्यांचं अपयश आहे. मग SIT त्यांची चौकशी करणार का? आरोपी पोलिसाच्या कस्टडीमध्ये आहे. आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहे. मग आता SITचा विषय काय याच्यामध्ये आला? पण काही झालं की SIT नाही.
तुम्ही अशा प्रकारच्या दुर्घटना, अशा प्रकारच्या मुलींवरचे अत्याचार होणार नाहीत यासाठी काम करा. कायद्याचा धाक राहील असं पहा. चाकणला झाला आहे, पिंपरी चिंचवडला झाला आहे, 2-4 नागपूरला झाला आहे. तुम्ही कुठे कुठे SIT नेमणार आहात हे तर सांगा ना. SIT कोणत्या कारणासाठी नेमायची याचे काही संकेत आहेत. 100% हीच मागणी योग्य आहे. अशा प्रकारे कृत्य करणाऱ्यांना ताबडतोब फाशीवर लटकवायला पाहिजे. तुम्ही आता SIT लावून काय करणार आहात? म्हणजे हा लोकांचा मनातला प्रश्न आहे. ती जी पीडित मुलगी आहे, तिच्या वडिलांचा जो आक्रोश आहे, त्यांनी काय सांगितलं की त्या नराधमाला फासावर लटकवा आणि मग माझं सांत्वन करायला या, एवढं पुरेसं आहे. आसाम में तो ये होना ही था. कांग्रेस ने अच्छी टक्कर दी. जहाँ जहाँ डिलिमिटेशन हो गया है उनकी मर्जी के मुताबिक और SIR हो गया है, वहाँ बीजेपी को जीत मिल रही है. उधर नहीं, वहाँ इलेक्शन कहाँ हो गया है? वहाँ इलेक्शन हुआ ही नहीं है. हम सभी ने मिलकर महाविकास आघाड़ी ने डिप्टी CM सुनेत्रा पवार को सपोर्ट किया था. अब कुछ इंडिपेंडेंट वहाँ नॉमिनेटेड लोग थे, नॉमिनेशन था, उसके लिए चुनाव हो रहा है. तर एकनाथ शिंदेला पुन्हा मुख्यमंत्री केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असं बच्चू कडूंचं म्हणणं आहे. त्यामुळे देखिए, पुणे रेप केस में, पुणे डिस्ट्रिक्ट में 3 रेप हो गए एक दिन में. तो कौन सा रेप केस के लिए SIT गठन की है? कोई बता सकता है? भोर में रेप हो गया 4 साल की बच्ची पर, चाकण में हो गया है, पिंपरी चिंचवड़ में हो गया है, 3 रेप हो गए हैं. तो कौन से घटना के लिए मुख्यमंत्री और गृह मंत्री ने SIT की घोषणा की है? किसी को मालूम नहीं. हाँ, ये SIT का विषय नहीं है. अगर SIT बनी है तो गृह मंत्रालय से इंक्वायरी होनी चाहिए कि गृह मंत्रालय क्यों फेलियर हो गया है ये घटना रोकने के लिए ऐसी.